मानवतेचा गुढीपाडवा आणि ईदी आपण सारे एक. नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, मी प्रवीण चौधरी, जय चौधरी क्रिएटर वर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, निसर्ग जेव्हा कात टाकतो तेव्हा चैत्राची पालवी फुटते आणि याच चैत्रात आपल्या महाराष्ट्रात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा होतो. पण यंदाचा आनंद दुगणित झाला आहे, कारण याच काळात मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान ईद हा सण येत आहे. जगभरात युद्धाचे ढग दाटलेले असताना आणि महागाईसारख्या आर्थिक संकटाशी आपण लढत असताना हे दोन सण आपल्याला मानवतेचा आणि एकतेचा मार्ग दाखवत आहेत. आजच्या या विशेष भागात आपण जाणून घेऊया की कशा प्रकारे आपण एकमेकांच्या सणात सहभागी होऊन हम सब एक है हा संदेश जगाला देऊ शकतो. अशाच प्रकारच्या ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही करायला सांगा. भारतीय संविधान आणि आपले हक्क. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला जे संविधान दिले ते जगातील श्रेष्ठ संविधान आहे, कारण त्यात प्रत्येक नागरिकाला आपल्या श्रद्धेनुसार जगण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. कलम 25 हे कलम प्रत्येक भारतीय नागरिकाला आपल्या धर्माचे पालन करण्याचे, आचरण करण्याचे आणि प्रचार करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देते. याच कलमामुळे आपण निर्भयपणे गुढी उभारू शकतो आणि ईदची नमाज अदा करू शकतो. कलम 29 हे कलम अल्पसंख्याक समुदायांना त्यांची संस्कृती, भाषा आणि लिपी जतन करण्याचा हक्क देते. कलम 51 ए मूलभूत कर्तव्य. आपल्या संविधानानुसार धार्मिक आणि भाषिक भिंती ओलांडून सर्व भारतीयांमध्ये सामंजस्य आणि समानता, समान बंधुभावाची भावना जोपासणे हे आपले कर्तव्य आहे. बंधुता. संविधानाच्या प्रस्ताविकेत उल्लेखलेली बंधुता आपल्याला सांगते की व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता जपण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र राहणे अनिवार्य आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर भारतीय संविधान एकतेचा पाया. हे दोन सण सोबत येणे हे केवळ योगायोग नसून आपल्या भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा भारतीय संविधानाची निर्मिती केली तेव्हा त्यांनी केवळ कागदे बनवले नाहीत, तर प्रत्येक भारतीयाला सन्मानाने जगण्याचा हक्क दिला. सर्व धर्म समभाव. संविधानाने प्रत्येक जाती, धर्म आणि पंथाला आपल्या पद्धतीनुसार सण साजरा करण्याचे स्वातंत्र्य दिले. समान हक्क. जसा मान गुढीचा आहे तसाच मान ईदच्या चंद्रदर्शनालाही आहे. संविधानामुळेच आपण एकाच अंगणात गुढी उभी करतो आणि त्याच गल्लीत शिरकुर्म्याचा आस्वादही घेतो. एकता. संविधानाने आपल्याला भारतीय म्हणून एकत्र जोडले आहे. जेव्हा देशावर किंवा जगावर संकट येते तेव्हा आपली जात किंवा धर्म नाही, तर आपली संविधान आपल्याला एकत्र राहण्याची शक्ती देते. चला तर मग गुढीपाडवा, रमजान ईद या दोन्ही सणांची थोडक्यात माहिती जाणून घेऊया. गुढीपाडवा. चैत्र पालवी आणि विजय. गुढीपाडवा हा केवळ सण नाही, तर तो विजयाचे प्रतीक आहे. प्रभू रामचंद्र वनवास संपवून अयोध्येत परतले
तो हा दिवस. महत्व. हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जातो. या दिवशी कडुनिंबाची पाने खाल्ली जातात, जी आरोग्यासाठी उत्तम असतात आणि जीवनातील सुखदुःखाचा समतोल राखायला शिकवतात. खाद्य संस्कृती. गुढीपाडव्याच्या दिवशी घरात पुरणपोळी, कटाची आमटी आणि श्रीखंड पुरीचा बेत असतो. हा गोडवा आपल्या नात्यातही उतरायला हवा. रमजान, ईद आणि संयमाचा उत्सव. रमजान महिना हा संयम आणि उपासनेचा महिना आहे. महिनाभर उपवास म्हणजेच रोजा केल्यानंतर ईद फित्र साजरी केली जाते. महत्व. हा सण गरिबांना मदत करण्याचा म्हणजेच जकात, मदतीला जकात हा शब्द यांच्यामध्ये वापरला जातो. हा संदेश देतो. स्वतः उपवासी राहून भुकेल्याची किंमत समजून घेणे हा यामागचा मूळ उद्देश आहे. खाद्य संस्कृती. ईदच्या दिवशी खास शिरकुर्मा, दूध, सुकामेवा आणि शेवयाचे मिश्रण करून आणि बिर्याणी तयार केली जाते. शिरकुर्माचा तो गोडवा आणि किशमिशचा सुगंध मनाला शांती देतो. अन्नाची देवाणघेवाण आणि आत्मिक आनंद. जेव्हा हिंदू बांधव आपल्या मुस्लिम मित्राला घरी बोलवून पुरणपोळी खिलवतात आणि मुस्लिम बांधव आपल्या हिंदू मित्राला शिरखुर्म्याचे आमंत्रण देतात, तेव्हा तेथे केवळ अन्नग्रहण होत नाही, तर दोन संस्कृती एकमेकात मिसळतात. आत्मिक आनंद. जेव्हा आपण दुसऱ्याच्या ताटातील अन्नाचा आदर करतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने हम सब एक है ही भावना जागृत होते. अन्नाला कोणतेही धर्म नसतो, ते केवळ एक ऊर्जा आहे जी आपल्याला एकमेकांशी जोडते. सामाजिक संदेश. जागतिक युद्धे किंवा देशांतर्गत तेढ यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे शेजाऱ्याशी सलोखा. आपल्या शेजाऱ्याच्या घरात सण असेल तर तिथे आनंदाने सहभागी व्हा. जागतिक संकटे आणि आपला सण. आज जगात युद्धाची परिस्थिती आहे, महागाई वाढत आहे. अशा काळात द्वेष पसरवून काहीच साध्य होणार नाही. उलट सणांच्या माध्यमातून आपण एकमेकांना आधार दिला पाहिजे. आनंदाची देवाणघेवाण. गुढीपाडव्याची साखरेची गाठ किंवा गाठी आणि ईदची गोड शेवई जेव्हा एकमेकाच्या घरात पोहोचते, तेव्हा कडवटपणा आपोआप संपून जातो. मदत आणि माणुसकी. सण म्हणजे केवळ नवीन कपडे नव्हे, तर संकटात सापडलेल्या शेजाऱ्याला मदत करणे, मग तो शेजारी कोणत्याही धर्माचा असो. समाज प्रबोधन. कसे व्हावे सहभागी. आपण समाजापुढे एक आदर्श ठेवूया. शुभेच्छाची देवाणघेवाण. सोशल मीडियासोबतच प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा द्या. माहिती जाणून घ्या. हिंदू बांधवांनी रमजानचे महत्त्व समजून घ्यावे आणि मुस्लिम बांधवांनी हिंदू नववर्षाच्या परंपरेची माहिती जाणून घ्यावी. त्यामुळे एकमेकांना आपण आनंदाने माहितीची देवाणघेवाण केली पाहिजे. एकमेकांच्या सणांविषयी समोर येऊन प्रेमाने व आदराने एकमेकांच्या सणांविषयी विचारपूस करून माहितीची देवाणघेवाण झाली पाहिजे. माहितीमुळे आदर वाढतो. एकत्रित साजरीकरण. शक्य असल्यास सार्वजनिक ठिकाणी
दोन्ही सणांचे एकत्रित कार्यक्रम आयोजित करा, जेथे सर्व धर्माचे लोक एकत्र येतील. आत्तापर्यंत केलेल्या चर्चेच्या समारोपाकडे पोचत असताना मित्रांनो, संविधानाने दिलेला हक्क आणि सणांनी दिलेला आनंद या दोन्हीचा सन्मान राखणे हीच आपली खरी ओळख आहे. एकमेकांच्या धर्मांचा आदर करूया, माहितीपटाची किंवा या माहितीची देवाणघेवाण करूया आणि द्वेषाच्या जागी प्रेमाची गुढी उभा करूया. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या जय चौधरी क्रिएटर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतरांनाही करायला सांगा. अशाच प्रकारच्या ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्याशी जोडून राहा, आमच्या कुटुंबाचे सहभागी व्हा. आपण मला आतापर्यंत ऐकून घेतलं, मी आपला शतशः आभारी आहे. जय हिंद, जय भारत, जय संविधान, जय भीम, नमो बुद्धाय. पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या आणि रमजान ईदच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्ण माहितीपटाच्या व्हिडिओसह. तोपर्यंत मला तुम्ही रजा द्या. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय संविधान, नमो बुद्धाय. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मी आपला शतशः आभारी आहे की आपण आमचा माहितीपट पूर्ण पाहिला. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.